बातमी पुण्यातून आहे। पुण्यामध्ये कचऱ्याचा डोंगर कोसळल्यामुळे एकाचा मृत्यू झालाय। 14 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलंय। 8 जण अद्यापही ढिगारीखाली अडकल्याची माहिती मिळते। गेल्या 43 तासांपासून हे बचाव कार्य सुरू आहे। पुण्याच्या मोशीमध्ये कचऱ्याचा डोंगर प्रशासकीय इमारतीवर कोसळला आणि ही भीषण दुर्घटना घडली आहे। या दुर्घटनेमध्ये एकाचा मृत्यू झालाय। 14 जण सुखरूपपणे त्यांना बाहेर काढण्यात यश आलंय। दरम्यान ढिगाऱ्याखाली अद्यापही 8 जण अडकल्याची भीती व्यक्त केली जाते आणि त्यासाठी युद्ध पातळीवर प्रशासनाकडून बचाव कार्य राबवलं जाते। तर सध्या काही आव्हानांचा सामना सुद्धा बचाव पथकाला करावा लागतोय। तिथे वायू निर्मिती झालेली आहे आणि त्यामुळे येत्या काळात अजून बचाव कार्य करण्यात अडचणींचा सामना करावा लागू शकतो। तर आपण ही दृश्य पाहतोय। कचऱ्याचा डोंगर कोसळून एकाचा मृत्यू झालेला आहे आणि सध्या हा ढिगारा उपासण्याचं काम युद्ध पातळीवर केले जाते। दरम्यान जे अडकलेले आहेत त्यांचे नातेवाईक सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यांच्या मनामध्ये भीती आहे। लवकरात लवकर हे बचाव कार्य पूर्ण व्हावं अशीच त्यांची इच्छा आहे आणि आपले जे अडकलेले नातेवाईक आहेत ते सुखरूपपणे बाहेर पडावे अशी त्यांची इच्छा आहे। गेल्या 43 तासांपासून हे बचाव कार्य सुरू आहे। निलेश करमरे आमचे प्रतिनिधी आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत। निलेश, कुठवर आलेलं आहे हे बचाव कार्य आणि साधारण अजून किती तासांचा अवधी या बचाव कार्यासाठी लागू शकतो? खरं तर आत्ता जर बघितलं तर आत्ता या ठिकाणी बचाव कार्याला वेग आलाय असं म्हणावं लागेल, कारण पाऊस थांबलेला आहे। कारण 42 तास उलटून झालेले आहेत आणि या ठिकाणी आता बघितलं तर 4 ते 5 GCP या ठिकाणी लावण्यात आलेला आहेत आणि एवढेच नव्हे, जो खालच्या साईडला एक बेसमेंट आहे त्या बेसमेंटमध्येही कसबे नावाचा एक कामगार जो आहे तो अडकल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली होती आणि त्याचा शोध घेण्यासाठी आता या ठिकाणी खालच्या बाजूने बेसमेंटच्या बाजूनेही या ठिकाणी बचाव कार्य या ठिकाणी सुरू केलेलं आपल्याला पाहायला मिळतं। मात्र जे नातेवाईक आहेत त्यांनी या ठिकाणी आता नाराजी व्यक्त केलेली आहे की बचाव कार्य जे आहे ते आता वेगाने सुरू करावं, कारण कालपर्यंत या ठिकाणी पाऊस होता असं कारण देण्यात आले होते। मात्र आता पाऊस उघडलेला आहे, त्यामुळे आता कुठंतरी बचाव कार्य जे आहे ते या ठिकाणी सुरू करावं अशी मागणी जी आहे ती आता नातेवाईकांनी या ठिकाणी केलेली आहे। खरं तर गेल्या 3 दिवसांपासून हे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी बसून आहेत आणि त्यांनी मागणी केलेली आहे की आता तरी बचाव कार्य जे आहे ते युद्ध पातळीवर सुरू करावं, कारण जे अडकलेले आहेत त्यांचं अजूनही काही कोणत्या प्रकारचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। त्यामुळं अजूनही आपल्या नातेवाईकांच्यात कोण वडिलांची तर कोणी आपल्या पतीची वाट बघत या ठिकाणी नातेवाईक हे बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। मानसिकता त्यांची या ठिकाणी थोडीशी खराब झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे, कारण यंत्रणांकडून कुठल्याही प्रकारची मदत आता दिली गेलेली नाही किंवा सांगितलं गेलं नाही अशी त्यांनी या ठिकाणी तक्रारसुद्धा व्यक्त केलेली आहे। मात्र या ठिकाणी जर बघितलं आपण तर 3 दिवसांपासून हे नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। कालपर्यंत लष्कराचे एक तुकडी जी होती ती या ठिकाणी काम करत होती, मात्र आता फक्त NDRFची जवान या ठिकाणी काम करताना आपल्याला पाहायला मिळतं। यंत्रणा जी आहे ती या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे, मात्र अजूनही शोध जो आहे तो सुरू आहे। या नातेवाईक या ठिकाणी बसलेले आपल्याला पाहायला मिळतात। नातेवाईकांची आता एकच मागणी जी आहे की आता शोध कार्य जे आहे ते सुरू करावं अशा आता या ठिकाणी शोध कार्य सुरू केलेले, म्हणजे तुम्ही म्हणला होता की यंत्रणा वाढवावी, आता ते JCB पण दाखल झालेले। आता लावली JCB, आता इथून काल लावली अशी तर आतापर्यंत माणूस भेटले असतं ना। पावसाने साथ दिली, पाऊस जर असता तर कसं म्हणलं असतं जाऊ द्या पाऊस चालू आहे, पाऊस नाही काय नाही, त्यांनी इथून कालच लावायला पाहिजे। आम्ही बोलत होतो 2 दिवसापूर्वी। तुमचे पती अडकले? हा, माझ्या मिस्टर, माझे भाऊ अडकले त्याच्यात। हां, त्यांचं नाव वामन कसबे। मग आमचं एकच म्हणणं की आमचं पटकन माणसाकडे आतापर्यंत झालं असतं माहिती का, फक्त ते लोक येतात आमचे समज काढतात जातात, बाकी काहीच करीत नाहीत। आमचं एकच म्हणणं आहे, आमचं पटकन माणसं बाहेर काढावीत। हे जर काल केलं असतं तर काल केलं असतं आतापर्यंत आमची माणसं भेटले असते। आता आमचे माणसं आमच्या पद्धतीने काल पण चांगल्या पद्धतीने काम केलं, तेच काम परवा केलं असतं ना, आज सगळे माणसं सुखरूप जिवंत घेत असते आणि आतमध्ये जिवंतच माणसं आहेत, पण हे लोक हलगर्जीपणा करतात। 2:45ला काम बंद केलं, सकाळी 2:45ला काम बंद केलं। मी हल्ला केला तेव्हा 6 वाजता काम चालू केलं। मी नसता हल्ला केला ना तर 8 वाजेपर्यंत पण काम चालू केलं नसतं। सगळे मस्त खाल्ले, ते खिचडी खाल्ली आणि मस्त टाराटूर झोपले। आम्ही विंडो काय ना, आम्ही रडतोय पडतोय इकडं तिकडं बघतोय शोधतोय। तुम्ही तुमचं काम आहे ना, आम्हाला जर आला असता आतमध्ये जाता तर आम्ही गेलो नसतो। जे हे ओनर आहेत कुणी त्यांनी पण इथं थांबायला पाहिजे की नाही?
कुणासाठी हे लोक आलते काम? गरज आम्हाला पण होती आणि गरज त्यांना पण होती. मग त्यांना पण कळायला पाहिजे ना, आपल्यासाठीच हे लोक झटत होते, आपल्यासाठीच हे आतमध्ये गेलेत. हा, बांधकाम पण चांगलं नाहीये, ते पडलं. जे मालक आहेत ना ते इथं राहिले पाहिजेत. या ठिकाणी आपण पाहतोय की हे नातेवाईक आहेत आणि त्यांची आता या ठिकाणी मागणी आहे की आता तरी हे काम जे आहे बचाव कार्य ते वेगाने सुरू केलं पाहिजे. काय मित्र सांगशील, तुझं कोण नातेवाईक आहे आता? भाऊ आहे माझा, छोटा भाऊ. 3-4 दिवस झाले सगळी वाट बघतात. बोलणं कधी झालं होतं? त्याच्या बायको 1 वाजता बोलणं आलं. त्याच्यानंतर आम्हाला यांनी सांगितलं पण नाही की 5 वाजता येत असते, 5-5:30ला. तो आला नाही, फोन लावला तर फोन लागत नव्हता त्याचा. मी 2 तिघांना फोन लावले, त्यांचा बी फोन लागत नाही. मग नंतर कुणाला तर लावला, त्यांनी सांगितलं इथं असं झालं आहे. तेव्हा मग इकडं आम्ही आलो, घरून फोन आलो आणि त्यात आम्हाला इकडं सोडत पण नव्हती. मी आज आलो आहे तिथं सांगून गेटवर. यांनी इथं माणसं वाढवली, यांची काम माणसं वाढवली पाहिजे. हां, माणसं वाढवली पण हे आज यांनी लावलेत. किती वर्ष झालं पाहू? किती वर्ष झालं पाहू का? किती वर्ष झालं काम? तो आत्ताच लागलेला, 1 महिना आला. जबाबदारी मोठा भाव आहे तुझा? नाही, छोटा आहे. आत्ता 1 महिना झाला. यांची माणसं वाढवली. या ठिकाणी आपण पाहतो की आता हे सगळे साईडला जे भिंत असते ना, त्यांची इथं सेफ्टी काहीच नाही. इथं या ठिकाणी आपण पाहतोय की नातेवाईक जे आहेत ते या ठिकाणी बसलेले आहेत. मात्र जो शोध कार्य सुरू जे आहे ते या ठिकाणी वाढवलं पाहिजे, कारण आता पाऊस थांबलेला आहे. त्यांची अपेक्षा एकच आहे की जर बचाव कार्यामध्ये आणखीन वेग वाढवला तर कदाचित आमची माणसं जे आहेत त्या माणसांपर्यंत लवकर पोहोचता येईल, अशी त्यांनी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे. दुसरीकडे जर बघितलं तर या ठिकाणी कसबे नावाचा जो व्यक्ती जे आहे त्याला या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला जातो, कारण जी 3 मजली इमारत होती ते 3 मजली इमारतीचं हे दृश्य आहे. आता जर दुसऱ्या बाजूला जर बघितलं हे दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की या ठिकाणी पण एक रूम होती, त्या ठिकाणी कसबे नावाचा एक कामगार जो होता तो त्या रूममध्ये होता आणि त्याचे नातेवाईक जे आहेत ते आता त्याची वाट पाहत या ठिकाणी बसतात. कालपर्यंत या ठिकाणी शोधकार्य नव्हतं, मात्र आज या ठिकाणी शोधकार्य जे आहे ते सुरू केलेलं आहे. त्या रूमवर पण हा ढिगारा जो आहे कचऱ्याचा तो मोठ्या प्रमाणात पडलेला आहे आणि त्याचा शोधसुद्धा या ठिकाणी घेतला जातो. हा जो कचऱ्याचा डोंगर जर बघितला तर जवळपास नाही म्हटलं तरी 3 ते 4 मजली एवढं उंच या ठिकाणी हा डोंगर जो आहे तो खाली कोसळलेला आपल्याला पाहायला मिळतो कचऱ्याचा. आणि ह्या दृश्यामध्ये आपण पाहतोय की आता दुसऱ्या मजल्यापर्यंत हा कचरा जो आहे तो काढण्याचं काम या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. मात्र याच्या खाली म्हणजे बेसमेंटमध्ये पण जे 8 लोक जे आहेत ते अडकलेलं आपल्याला या ठिकाणी माहिती मिळते. या ठिकाणी बघितलं तर आता महापालिकेचे अधिकारी जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे आणि आजची काय परिस्थिती आहे याबाबत अधिकाऱ्यांकडून या ठिकाणी माहिती दिली जाणार आहे, कारण बचाव कार्य जे आहे ते अजूनही या ठिकाणी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. इनडायरेक्ट सांगेल आपल्याला. फ्रंट एंट्रीला